तर मित्रांनो, सर्वच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी परिपूर्ण केली आहे आणि त्यांची ई-केवायसी कंप्लीट सुद्धा झालेली आहे, परंतु त्यांना हप्ता मिळाला नाही। तर तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर कोणत्या प्रॉब्लेम आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला पैसे आले नाही हे चेक कसं करायचं तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, लाईव्ह तुम्हाला दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकणार आहे। परंतु आपल्या पेजवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर असेच कामाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी या पेजला फॉलो नक्की करून ठेवा। आता या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल क्रोमला ओपन करायचं, तिथे आपल्याला सर्च करायचं आहे UIDAI आणि फर्स्ट लिंक यावरती क्लिक करायचं आहे। तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मोस्टली तुम्हाला इंग्लिश यावरतीच क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार सर्व्हिसेस यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पॉपअप आला असेल इथे क्लिक करून त्याला क्लोज करायचं आहे। तुम्हाला काय करायचं, पुन्हा खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं बघू शकता आधार सीडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, इथे कॅप्चा सेम जसा असेल तसाच टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। बघा OTP आल्यानंतर OTP टाकायचा आहे, लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा स्क्रॉल करायचं आहे आपल्याला बघू शकता आणि बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता लाईव्ह तुम्ही बघू शकता इथे ऍक्टिव्ह असायला पाहिजे, अशा पद्धतीने ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीच दिक्कत नाही, परंतु इनऍक्टिव्ह असेल तर आपल्याला ऍक्टिव्ह करावं लागणार आहे। बाकी असेच ऑनलाईनचे काम शिकण्यासाठी आणि डेली पाहण्यासाठी या पेजला फॉलो नक्की करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।